जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 11वा भीमदशक. समास 9वा उपदेशनाम. श्रीराम समर्थ. आदि कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग. कदाचित पडले व्यंग, तरी प्रत्यवाय घडे. श्रीराम समर्थ. बघा, दशक 11वा भीमदशक, समास 9वा उपदेशनाम. समर्थांनी उपदेश केलाय आपल्याला. समर्थ शिकवण कोण देऊ शकतो? सद्गुरु परंपरा. समर्थांनी काय दिली? पहिली ओवीच आदि कर्माचा प्रसंग. बघा, समासाची सुरुवातच कशाने केली? आदि कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग. कदाचित पडले व्यंग, तरी प्रत्यवाय घडे. म्हणजे जेथे तेथे काय आहे? वो कर्माचा प्रसंग आहे. कर्म करत असताना कर्म, उपासना व ज्ञान या सर्वांचा संबंध कुठे येतो? कर्माशीच येतो. मग ह्यासाठी कर्म करणे, तेही कसं करायचंय? कर्म यथासांग करायचंय. समर्थ म्हणतात की कोणतंही कर्म करत असताना थोडं जरी काय हो दोष त्या कर्मामध्ये निर्माण झाला तर त्याचं काय भोगावं लागतं आपल्याला? त्याचं म्हणजे प्रायचित्त आपल्याला काय भोगावं लागतं. म्हणून समर्थ काय म्हणतात? कर्म केले पाहिजे सांग. म्हणून समर्थांनी जिथं तिथं आपल्याला काय केलं? सांगितलं. ओ कर्म कसं पाहिजे आपल्याला? उत्तमाचं कर्म करता आलं पाहिजे. जरा जरी त्या कर्मामध्ये थोडा जरी बदल झाला, म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना समर्थांना आपल्याकडून अभिप्रेत काय आहे? समर्थ काय सांगतात की आपला आलोय कशासाठी, करायचंय काय आणि आपल्याला जायचंय कुठं? हा आपल्याला गेल्या समासामध्ये बघितलं. अंतरात्मा विवरण नाम. काय करायचंय आपल्याला? त्या अंतरात्म्याची ओळख घ्यायची, त्या परमात्म्याची ओळख घ्यायची. आपल्याला जन्माला कुणी घातलंय, आपण आलोय कशासाठी आणि आपण करायचंय काय. आणि हे करत असताना समर्थ काय म्हणतात? कर्म कसं केलं पाहिजे? यथासांग केलं पाहिजे. कर्मात कोणतंही विघ्न पडता कामा नये. कारण का हो विषय काय येतात हो समर्थांना? ही ओवी सांगण्याचं तात्पर्य काय? का तर विषय फसवायलाच आलेले आहेत. नेहमी विषय विकार काय करतात? फसवतात. म्हणून विषयांनी फसवू नये म्हणून समर्थांनी आपल्याला ओवी दिली की बाबा आदि कर्माचा प्रसंग. जे काही आपण आता भोगतोय ते आपल्या पूर्वसंचितानुसार काय असतं? आपल्याला भोगणं आलेलं असतं. आपण जे काही कर्म आता उभा राहिले आपल्याकडे, ते कशामुळे आहे? आपल्या पूर्वसंचितामुळे. परंतु आता आपल्या हातात आहे. काय कर्म करायचं ते कुणाच्या हातात आहे? आपल्या हातामध्ये आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात की बाबा कर्म केले पाहिजे सांग. म्हणजे काय? आदि कर्माचा प्रसंग. जे काही प्रसंग जीवनामध्ये निर्माण होतात ते कशामुळे निर्माण होतात? जे काही उद्वेग कर्म निर्माण कशामुळे होतात? तर आपल्या कर्मामुळे. आता एक आजोबा होते आणि ते रस्त्यानं चाललेले, कुठेही काय तीर्थयात्रेला चाललेले, आणि तांदूळ बरोबर होता. त्यांना काय भूक लागली खूप. म्हणून एका आजीच्या म्हणजे तिथे एक स्त्री होती, तिला म्हणाले की मला भूक लागली, माझ्याकडे एवढे तांदूळ आहेत, मला एवढं काय द्या, भात शिजवून द्या. त्यावर ती स्त्री म्हणाली ठीक आहे द्या. पूर्वीच्या काळात कसं होतं? कोणतंही काय म्हणजे कुणाला मदत करणं, वाटसरूंना मदत करणं, असं काय होतं? नियम होता. आता काय हो सगळे भोंदू बाबा आलेत. म्हणजे कुणावरती विश्वास ठेवावा एवढापर्यंत काय नाहीये. म्हणजे एवढं सामर्थ्यच राहिलेलं नाहीये. म्हणजे सगळेजण काय आलेत? फसवायला आलेत. विषय विकार काय येतात? फसवायला येतात. आता दिलंय बाबा, देती भात शिजवून, आपण गप्प बसावं ना? त्याने काय केलं? वेगळंच काहीतरी
त्या स्त्रीला जी गोष्ट आवडणार नाही असं काय केलं त्यानं, बोलायला सुरुवात केली. त्या स्त्रीनं काय केलं, ते तांदूळ अर्धे शिजलेले होते. ती म्हटली झोळी करा, हे धरा तुमचे तांदूळ. काय केलं, ते आहे तसे तांदूळ त्यांच्या त्या धोत्रात ओतले आणि जावा म्हटली. आता ते रस्त्याने चाललेले आणि ते काय गळत होतं, ते असलेलं तांदळाचं जी पाणी आहे ते गळत होतं. त्यावेळेस सर्वजण विचारायचे आजोबांना, आजोबा काय गळतंय हे सगळं, काय चाललंय हे धोत्रात, काय गळतंय. नाही काय म्हणला, माझं गुण गळतंय. म्हणजे तुला काय दिलेलं, कर्म काय दिलेलं, की बाबा आपल्याला मिळतंय जेवण, अन्न मिळतंय तिथं, मग ते जेवण घ्यायचं होतं, बाकीचं काय तुला करायचं होतं, काहीही संबंध नव्हता. तरी त्यांनी काय केलं, ते करत राहिले. काय केलं, कुकर्म केलं तिथं, नको ते तोंडातून अपशब्द काढले. मग त्या स्त्रीनं काय केलं, तर भात पूर्ण शिजवला पण नाही, अर्धाच कच्चा शिजवला आणि जा म्हटले. मग समर्थ म्हणून काय म्हणतात, की बाबा रे, आधी कर्माचा प्रसंग म्हणजे आपलं जे आपल्याला ज्ञान कर्म उपासना दिलंय, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे तर कर्म. कर्म काय पाहिजे, यथासांग केलं पाहिजे. कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. म्हणजे चुकीचं थोडं जरी कर्म झालं तरी काय होतं हो, प्रसंग ओढवतात. समर्थांनी सांगितला भाग काय, अंधे का पुत्र अंधा होता आहे. कोण म्हटलं, द्रौपदी. प्रसंग ओढवला ना प्रसंग. नंतर काय झालं, त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी काय केलं दुर्योधनाने, नको तेवढा अपमान कुणाचा, द्रौपदीचा केला. म्हणजे त्या शब्दावरून, म्हणजे कोणतंही कर्म चुकून द्यायचं नाही. समर्थ काय म्हणतात, आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. आता कदाचित पडले व्यंग, आपल्याला माहिती आहे शिळा होऊन कोण पडलं होतं, अहिल्या. अहिल्या शिळा रागवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. आता अहिल्या शिळा होऊन का पडली हो, कारण ती पण काय होती, तपस्वी होती, उपासनेत होती, परंतु तिला ओळखता आला नाही. कोण आले, काम आलेला ओळखता आला नाही, म्हणून तिला काय होऊन पडावं लागलं, अखंड दगड होऊन पडावं लागलं. का, कर्म चुकलं. लक्षात घ्या, काय चुकलं, कर्म चुकलं. म्हणून समर्थ काय म्हणतात, आधी कर्माचा प्रसंग म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये कोणतंही कर्म करत असताना समर्थ काय म्हणतात, सावध राहायचंय. सावध होऊनच काय करायचंय, कर्म करायचंय. जेणेकरून काय होणार नाही व कोणता प्रसंग ओढवणार नाही. आणि आपलं थोडं जरी कर्म चुकलं तरी काय होणार आहे हो, त्याचं प्रायचित्त आपल्याला भोगावं लागणार आहे. म्हणून समर्थ नेहमी सावध राहा. काम क्रोध लिथाडीला तो कायसा म्हणावा भला, काम क्रोध या विषय विकारापासून काय करायचंय हो, लांब राहायचंय. आपल्याला तेच जमत नाही. काय होत नाहीये, तेच जमत नाही आपल्याला. आपण काय करतोय हे आपल्याच लक्षात येत नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात, की बाबा रे, कर्म कर. काय कर, उत्तमाचं कर्म कर. आपलं प्रत्येक पाऊल कशासाठी पाहिजे हो, त्या परब्रह्माला शोधायचंय. त्या परब्रह्मामध्ये आपल्याला काय व्हायचंय हो, परब्रह्मामध्ये विलीन व्हायचंय. मग आपलं प्रत्येक कर्म त्या परब्रह्माला आवडेल अशा दृष्टीनं झालं पाहिजे. त्याला काय आवडतंय, लक्ष्मी अखंड श्री विष्णूंच्या चरणी का आहे हो, कारण लक्ष्मीला माहित आहे काय, अलक्ष्मी तिथंच उभा आहे. मी श्री विष्णूंच्या चरणापासून थोडं जरी बाजूला झाले की माझी जागा कोण घेणार आहे, ती अलक्ष्मी घेणार आहे. म्हणून लक्ष्मी श्री विष्णूंच्या चरणापासून कुठंही जात नाही. लक्षात ठेवा. का, त्याचं कारण ती अलक्ष्मी तिथं उभं आहे.
काय अखंड लक्ष्मी वाट बघते, काय कधी लक्ष्मी नारायणाच्या चरणापासून बाजूला होते आणि मी कधी जागा घेते. म्हणून समर्थ काय म्हणतात, सावध राहायचं. काय म्हणून समर्थ म्हणतात की आधी कर्माचा प्रसंग, कोणतंही कर्म चुकून द्यायचं नाही. कारण त्याचा काय होतं, त्याचं प्रत्यय म्हणजे आपल्याला काय भोगावं लागणार आहे, त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागणार आहे. त्या कर्मामुळेच आपण त्या परब्रह्मापासून काय होतो, लांब खेचले जातो. म्हणून आपल्यामध्ये आणि परब्रह्मामध्ये काय होऊ नये, समर्थ म्हणतात की अंतर पडू नये असं कर्म आपल्याकडून घडता कामा नये. म्हणून समर्थाला निवेदनच पाहिजे, काय समर्था तुला जसं अभिप्रेत आहे, तुला जसं आवडतं असं कर्म या देहाकडून करून घे. हे निवेदन कोणाला पाहिजे, आपलं समर्थांना पाहिजे. लक्षात घ्या आपल्याला प्रत्येक, कारण विषय हे काय येतात, फसवायला येतात. कधी सुषमातून येतात आणि भले मोठे होतात आणि आपल्याकडून ते कुकर्म करून निघून जातात. आपल्यालाच कळत नाही की काय हे काय झालं आपल्या हातून. म्हणून समर्थ म्हणतात की काय सावध सावध राहायचंय, अखंड सावध राहायचंय. विषय विकार काय होता तो, कारण या जन्मामध्ये दुसरं तिसरं काय नाहीये हो. सर्वात महत्वाचं काय आहे या जन्मामध्ये, तर आपल्याला त्या परब्रह्माला काय जायचंय, शरण जायचंय. आपल्याला त्या परब्रह्माची ओळख घ्यायची आणि त्या परब्रह्माला आवडेल असं अखंड कर्म आपल्या हातून करायचंय. याच साठी समर्थांचा अट्टास आहे. अखंड दासबोध ग्रंथ आपल्यासाठी लिहिला आहे समर्थांनी. का हो, प्रत्येकाने दासबोध ग्रंथ काय केला पाहिजे, श्रवण केला पाहिजे. कारण त्यामुळं लक्षात येतं की काय हो, आपण काय केलं पाहिजे, आपण काय करतोय, अखंड आपण काय करतोय कर्म. आता रावणाचं कुठलं कर्म चुकलं, रावणाचं एकच कर्म चुकलं. काय, परब्रह्माच्या पत्नीला, तो ज्ञानी होता, कुणाकडं ज्ञान नव्हतं. एवढं ज्ञान कुणाकडं होतं, त्या रावणाकडं होतं. अखंड सोन्याची लंका होती त्याच्याकडे. काय होती, सोन्याची लंका. आज एका ताटामध्ये, सोन्याच्या ताटामध्ये तो जेवण केलं की दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नवीन ताटामध्ये तो सोन्याच्या जेवायचा. म्हणजे तो किती श्रीमंत असेल, त्याला किती आयुष्य होतं, 6,000 कोटी आयुष्य ज्या व्यक्तीला आहे. आणि अखंड त्या 6,000 कोटी वर्षामध्ये एकही दिवस तो त्यानं काय केलं नाही की दुसऱ्या ताटात जेवला नाही तो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, एका ताटामध्ये तो जेवला नाही. प्रत्येक वेळेस त्यानं काय केलं, सोन्याचं नवीन ताट होतं त्याला. म्हणजे किती श्रीमंती होती. म्हणजे अखंड लक्ष्मी पाणी भरत होती त्याच्या घरी. अखंड लक्ष्मी काय करत होती, पाणी भरत होती. म्हणजे किती श्रीमंत. आणि जगामध्ये सर्वात सुंदर त्याची पत्नी होती. कोण, मंदोदरी. कोण, मंदोदरी. म्हणजे लक्षात घ्या. आणि पुत्र, रावणाचा पुत्र आपल्याला माहिती आहे कितीतरी काय होता हो, अक्षय. म्हणजे ज्याला कुणी हरवू शकत नाही असा एवढा पराक्रमी पुत्र होता. मग कमी काय होतं, त्याला काहीच नव्हतं कमी. अखंड देवाचा काय होता, म्हणजे श्री शंकरानेच त्याला काय दिली होती, सोन्याची लंका भेट स्वरूपात म्हणून दिलेली. बरोबर. पत्नी, सर्वात जगात सुंदर पत्नी होती. सर्वात जगात सुंदर पुत्र त्याच्याकडे होता. ऐश्वर्य, अखंड ऐश्वर्य त्याच्याकडे होतं. तरी देखील त्याला काय चुकीचं कर्म केलं त्यानं. एकच कर्म केलं, एकच कर्म चुकीचं काय केलं, तर परब्रह्माची पत्नी ओळखता आली नाही का त्याला. सगळं ओळखता येत होतं, परंतु तिच्याकडं त्यानं काय केलं, काम वासनेनं पाहिलं. लक्षात घ्या, जिचं चरण तू अखंड धुवायला पाहिजे होतं, अखंड ती लक्ष्मीच आहे ना. नारायणाची पत्नी लक्ष्मीचाच अवतार आहे ना, सीता. मग अखंड तिला त्याला ओळखता येत नव्हतं का ज्ञानानं. आत्मज्ञान होतं त्याच्याकडं तेवढं. दशग्रंथी ब्राह्मण होता अखंड. जेवढं कुणालाही ज्ञान नव्हतं एवढं ज्ञान
त्या रावणाला होतं, परंतु विषय आला ना, काम आला, अहंकार आला आणि त्यानं ते त्याला कर्म करायला लावलं, भाग पाडलं. कुणी? त्याची बहिणीनं जाऊन सांगितलं ना रावणाला, शूर्पणखाने. काय? दादा ती म्हणजे तिचं काय केलं, नाक कान छाटलेलं होतं आणि ती काय म्हणाली, म्हणजे रावणा पुढे जाऊन उभं राहिली. त्यावेळेस रावणाला राग आला की अहंकार होता ना त्याच्याकडे, त्याला काय राग आला, राग पण आला, क्रोध पण आला. तो काय म्हणाला, तुझी अवस्था कुणी केली ही? तर तिनं ते सांगितला सगळा वृत्तांत. कुणी केली? लक्ष्मणाने केली. आणि तिनं ते एवढं सांगताना काय सांगितलं, रामाची पत्नी खूप सुंदर आहे. म्हणजे अगोदर तिनं क्रोध आणला, नंतर तिनं काय आणला, काम आणला. लक्षात घ्या. मग गेलाच ना. त्याच्या तोंडाला काय सुटलं, स्वतःकडे एवढी सुंदर पत्नी असताना दुसऱ्याच्या पत्नीवरती काय ह्याचा होता, डोळा बसला ना. म्हणजे स्वतःकडे एवढी सुंदर देखणी पत्नी असताना देखील त्यानं चुकीचं कर्म केलं आणि त्या चुकीच्या कर्मामुळे तो कुठं गेला, सीतामाईला उचललं त्यानं, बरोबर ना. आणि त्यातच त्याचा काय झाला, पूर्ण कुळाचा नाश एका कामा आणि क्रोधानं केला. लक्षात घ्या. म्हणजे भाग कशासाठी असतात, समर्थ आपल्याला यातून काय भाग दिला, की एका चुकीच्या कर्मामुळे, म्हणजे तुझ्याकडे एवढी सुंदर पत्नी आहे, एवढं सुंदर पत्नी असताना तू काय केलं, दुसऱ्याच्या पत्नीवरती त्यानं काय केलं, डोळा ठेवला ना. अखंड तिला प्रवृत्त केलं, तिला उचलून आणलं ना. तिला काय केलं, उचलून आणलं. हे का सगळ्यात वाईट कर्म कुणी केलं, रावणानं केलं. आणि त्या म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले व्यंग, तरी प्रत्यवाय घडे. मग कर्म काय चुकलं इथं, काम आला, क्रोध आला, अहंकार आला आणि हे सर्व विषय विकारांनी 6000 कोटी आयुष्य पण संपवलं. पूर्ण लंका जाळली, बरोबर ना. जाळली ना. त्याच्याच कर्मानं काय केली, ती लंका पण काय झाली, नष्ट झाली. पूर्ण त्याचा वंश काय झाला, नष्ट झाला. आणि त्याचा पण काय झाला, त्यामध्ये अंत झाला. म्हणजे कर्म दिसतंय किती छोटंसं, परंतु त्या कर्माचा प्रसंग सर्वांना काय करावं लागला, भोगावा लागला. मग लक्षात ठेवा, ज्ञान असून उपयोग नाही. समर्थ काय म्हणतात, की ज्ञान असून उपयोग नाही, कर्म महत्वाचं आहे. काय आहे, कर्म महत्वाचं आहे. परश्री परधन पापाय, हे वाक्य लक्षातच ठेवायचं आहे. काय, परश्री परधन पापाय, आपल्याला नको आहे ते. रावणासारखी अवस्था करून घ्यायची नाही. समर्थांनी आपल्याला आत्मज्ञान दिलंय, अंतरात्मा विवरण दिलंय, अखंड त्या परब्रह्माचं, परमात्म्याचं काय दिलंय, समर्थांनी आपल्याला विवरण दिलंय. म्हणून आपल्याला ज्ञान कर्म उपासनेत राहून, अखंड श्रवणामध्ये राहून, कारण हे कर्म आपल्या हातात नाहीये. म्हणजे कर्म करणं आपल्या हातात आहे, पण तशी सद्बुद्धी द्यावी म्हणून श्री गणेशाची रोज पूजन आहे ना. हनुमान स्वारे अखंड दिली दास्यभक्ती, म्हणून त्यांचं समोर पाहिजे, आपल्या डोळ्यासमोर. समर्थ म्हणून म्हणतात, सकाळ संध्याकाळ उपासना करताच आली पाहिजे. का का तर झालेलं विस्मरण, आपलं हृदय परिवर्तित होत असेल. कामक्रोधानं जरी कामक्रोध काय करत असतील, आकर्षण वाढवत असतील, तरी काय करतात समर्थ, आपल्याला त्याच्यापासून अलिप्त करतात. आपल्याला सहज अलग काय करतात, बाजूला काढतात. आणि आपल्याला काय दिले, म्हणजे छोट्याशा आयुष्यामध्ये, आयुष्य किती आहे, 6000 कोटी नाही आहे. या मिळालेल्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचंय, हेच उत्तमाचं. म्हणजे माहीत नाही आपल्याला कधी जाणार आहे, माहीत नाही. आलेला दिवस माहीत आहे, जायचा दिवस कुणालाही माहीत नसतो. लक्षात ठेवा. मग मधल्या काळात, म्हणून तर ओवी समर्थांनी दासबोध ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले काय, की 2 दिवसाची वस्ती, देह ही 2 दिवसाची वस्ती कोठे तरी करावी. म्हणजे काय, आलेला 1 दिवस आणि जायचा 1 दिवस, असे
2 दिवसाचीच काय आहे हो, आपण इथं पाहुणा आहे. मग ते पाहुण्यानं कसं राहायचंय, पाहुण्यासारखंच राहायचंय. पाहुणा कसा असतो, अधिकार दाखवतो का? घरामध्ये आला पाहुणा की अधिकार दाखवतो का त्या घरावरती? नाही दाखवत. पाहुणा काय करतो, पाहुणचार घेतो आणि निघून जातो. त्या पद्धतीनं समर्थ काय म्हणतात, या पृथ्वी तलावरती आपण एक पाहुणा आहे, मग पाहुण्यासारखं राहायचंय. कोणतंही वाईट कर्म करायचं नाही, नाहीतर त्या आजोबांसारखं काय हो, भात गाळत काय जावं लागेल. म्हणून समर्थ म्हणतात की देह ही 2 दिवसाची वस्ती कोठेतरी करण्यापेक्षा अखंड श्रीच्या चरणी करावी. म्हणून समर्थांनी पहिल्याच इतकं सुंदर पहिल्याच ओवी दिलंय ना, आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे, म्हणून कर्म आरंभिले काही एक सांग घडले, जेत जेते अंतर पडले ते ते हरिस्मरण करावे, म्हणून कर्म आरंभले. बघा समर्थ म्हणून म्हणतात ना की म्हणून कर्माला प्रारंभ करावा, म्हणजे काही कर्म सांग घडते आणि जेथे कमीपणा येईल तिथं काय करायचं, हरीचं स्मरण करायचं. म्हणजे एखादा प्रसंग जरी ओढवला लगेच नामस्मरण करायचं, अंतरी त्या परब्रह्माचं नाम घ्यायचं की तो प्रसंग लगेच काय होतो, टळतो. तो हरी म्हणजे ज्या ठिकाणी आपण कर्म करायला प्रारंभ करतो त्या म्हणजे प्रारंभ करावं म्हणजे काय हो, कर्म सांग घडते. म्हणजे परब्रह्माचं नाव घेऊन कुठलंही कर्म केलं की ते चांगलंच घडणार आहे. आणि जिथं आपल्याला कमीपणा येईल तिथं हरीचं स्मरण करायचं. बघणारा तोय, लक्षात ठेवा, बघणारा तोय. आपण काही करायची गरज नाही. जे काही आहे ना तो करत असतो, कारण त्याचं प्रेम एवढं असतं आपल्यावरती अखंड. आपल्याला जेवढा राग येत नाही ना तेवढा त्याला येत असतो, लक्षात ठेवा. म्हणून आपलं अखंड संरक्षण कवच कोण आहे, तर तो हरी आहे, लक्षात ठेवा. म्हणजे समर्थ काय सांगतात की माझं म्हणून राहा, माझं म्हणून राहा. तुझी अखंड तुला सांभाळण्याची जबाबदारी कुणाची आहे, माझी आहे. तुला कुठं कमीपणा जरी येत असेल तरी तिथं काय कर, माझं नाव घे, मी काय करेन, अखंड उभा राहीन तुझ्या पाठीशी. आणि तो असेल तर ह्या विश्वामध्ये दुसरं कुणाची गरज आहे हो. कारण श्री विष्णू, लक्ष्मी कुठं जाते हो, विष्णू शिवाय कुठं जात नाही. म्हणून नामस्मरण कुणाचं केलं पाहिजे, श्री विष्णूंचं अखंड नामस्मरण करता आलं पाहिजे, मग लक्ष्मी जाणारच नाही ना कुठं. म्हणून समर्थ म्हणतात प्रत्येक कर्माचा प्रारंभ करताना माझं स्मरण करून काय करा, प्रारंभ करा. म्हणजे ते कर्म कसं होईल हो, याता सांग घडेल. तरी तो हरी आहे कैसा, विचार पाहावा ऐसा, संदे पूर्वी जगदीशा 24 नामे स्मरावे. तरी तो हरी आहे कैसा, मग तो हरी आहे तरी कसा, याचा काय करावा, विचार करावा. म्हणजे जगदीशाचं 24 नामांनी काय करावं, बघा करतात ना, संध्या करतात. म्हणजे देवाची 24 नावं आपण घेतो बघा, सायं संध्या. स्वतः रावण सुद्धा करत होता, लक्षात घ्या. काय करायचं हो, रोजचा नित्यनेम. आपण सद्गुरु चरित्रामध्ये त्या अध्यायामध्ये वाचलेलं आहे. काय त्यानं काय हो, त्या छोट्या मुलाला विनंती केली की मला काय, माझा वेळ झाली कशाची, सायं संध्याची. त्यावेळेस काय करतात, देवाचं स्मरण करतात. आणि तो कधीही चुकत नव्हता, परंतु त्याला कळलंच नाही ना. विश्वाचा मालक हातामध्ये दिलंय, आत्मलिंग हातामध्ये दिलंय, मला काय आता सायं संध्याची गरज होती का त्यावेळेस, नव्हती. कारण का हो, अखंड विश्वाच्या मालकाचं आत्मलिंग त्याच्या हातामध्ये होतं, परब्रह्म त्याच्या हातामध्ये होतं, त्याला कशाचीही गरज नव्हती. परंतु त्याची बुद्धी तेवढी चालून दिली नाही. कारण बुद्धी देणारा कोण आहे हो, श्री गणेश आहे. कोण आहे, श्री गणेशा आहे. त्याच्याच हातात आहे कुणाला कशी बुद्धी द्यायची. कारण देवांना त्याच्या घरी आत्मलिंग जाऊन द्यायचं नव्हतं, म्हणून त्याला ती तशी बुद्धी दिली, लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हणतात की तरी तो हरी आहे कैसा, विचार पाहावा ऐसा,
संध्येपूर्वी जगदीशा 24 नामी स्मरावे. म्हणून समर्थांनी आपल्याला उपासना दिली ना, 2 टायमिंगची का दिली हो, सकाळ संध्याकाळ. म्हणून समर्थ म्हणतात की त्याला काय करा, त्याचं स्मरण करा. 24 नामी सहस्त्र नामी, अनंत नामी तो अनामी, तो कैसा आहे अंतर्यामी, विवेके ओळखावा. 24 नामी सहस्त्र नामी म्हणजे काय, त्याला किती नाव आहेत व त्या परब्रह्माला अखंड अनेक नाव आहेत. कोणी काहीही म्हणजे निष्ठा ठेवतात हो. एखादा दगड जरी बघा, सांगण्याचं तात्पर्य काय की देवाला एका मंदिरामध्ये अखंड एवढ्या रांगा होत्या की ते मंदिर खूप सुंदर होतं. मग आणि ते काय म्हणायचे, तिथला देव पावतो. माणसाची काय असते, श्रद्धा असते. त्या श्रद्धेला आपण नावं ठेवायचे नाहीत. समर्थ काय म्हणले, सर्वजण काय करत होते, रांगेत उभा होते, परंतु तिथे एक पडकं झडकं मंदिर होतं. मग एका देहानं काय केलं, ते पडलेलं मंदिर होतं ना, ते दगड वगैरे बाजूला सारले, व्यवस्थित स्वच्छ केलं आणि त्या देवाचं तिथंच काय केलं हो, त्याची पूजा केली. रांगेत गेलाच नाही. तरीही तो देव काय होणार आहे हो, म्हणजे आपण मूर्तीची पूजा करतो बरोबर, कारण देव आपल्याला माहित आहे, मूर्तीमध्ये देवाचं अस्तित्व जरी नसलं तरी आपला जो भावार्थ आहे, त्यामुळे देवाला त्या मूर्तीमध्ये सुद्धा काय करावं लागतं हो, तेवढं सामर्थ्य द्यावं लागतं. म्हणून समर्थ काय म्हणतात की 24 नामी सहस्त्र नामी, अनंत नामी तो अनामी, तो कैसा आहे अंतर्यामी, विवेके ओळखावा. असा जो 24 नामी सहस्त्र नामी किंवा अनंत नामी आहे, तो अनामी कसा आहे हे विचाराने अंतकरणात काय करायचंय, ओळखायचंय. कारण म्हणजे तो परमात्मा, नामातीत परमात्मा आंतरिक कसा आहे हे कशानं ओळखायचंय हो, आपण ओळखता आलं पाहिजे आपल्याला. कारण का हो, तो 24 नावाचा, सहस्त्र नावांचा, अनंत नावांचा व नामातीत परमात्मा कसा आहे तो अंतर्यामी ओळखला पाहिजे. लक्षात घ्या, त्याची ओळख घेता आली पाहिजे, अन्यथा आपल्या जीवनाला काहीही अर्थ नाही. लक्षात ठेवा, आपल्या जीवनाला काही अर्थ नाही. म्हणून समर्थ अखंड आपल्याला शिकवायला आलेत. त्याची आपल्याला काय घ्यायची, ओळख घ्यायची. आपण पाहिलंय गेल्या समासामध्येच अंतरात्मा विवरण नाममध्ये. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला काय करता आलं पाहिजे, त्याला विवेकानं ओळखता आलं पाहिजे. ब्राह्मण स्नान संध्या करून आला, मग तो देवार्चनास बैसला, यथा सांगतो पूजिला प्रतिमा देव. ब्राह्मण स्नान संध्या करून आला, काय सांगितलंय की ब्राह्मण स्नान संध्या करून आल्यावर देवपूजेला बसतो आणि प्रतिमेच्या देवाची यथासांग पूजा करतो. म्हणजे प्रतिमेची पूजा होते ना, स्नान संध्या म्हणजे मंदिरामध्ये काय हो, आंघोळ वगैरे झाल्यानंतर जे पुजारी असतात ते काय करतात, देवाचं काय हो, यथासांग पूजन करतात. त्या प्रतिमा असेल, काय जे काय असेल, मूर्ती असेल, त्याचं काय करतात हो, यथासांग पूजन करतात. नाना देवांच्या नाना प्रतिमा, लोक पूजिती धरून प्रेमा, ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे. बघा किती सुंदर ओवी आहे. नाना देवांच्या नाना प्रतिमा, अखंड आपण पाहतोय आता सुद्धा आपल्या मध्ये बघा, हिंदू धर्मामध्ये किती हे आहेत हो, देव आहेत, 33 कोटी म्हणतात. पण अखंड मोजायला गेलो तर 33 कोटी पेक्षाही जास्त भरतील. एवढं काय हो, प्रत्येकाला सुचल असं नावं दिलेत. काय वेळेस तर आपल्याला असं वाटतं की ही देवाची नावं आहेत का काय आहेत, हसायला येतं बघा. परंतु समर्थ म्हणतात की हसण्यासारखं काही नाहीये. जो तो प्रत्येकाचं काय आहे हो, तो नाना देवांच्या नाना प्रतिमा म्हणजे प्रत्येक जण काय करतो, आपापला देव मानत असतो आणि प्रत्येकानं आपापल्या देवाला काय ठेवलेले आहेत, नावं ठेवलेली आहेत. म्हणजे नामकरण त्या देवाचं केलेलं आहे. आणि प्रत्येकाच्या देवाच्या प्रतिमा देखील काय आहेत हो, वेगवेगळ्या आहेत. म्हणजे ज्याचा जसा भाव आहे तशा पद्धतीने त्यांनी काय केलंय हो, त्या नाना देवाच्या प्रतिमा निर्माण केलेल्या आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की अनेक देवांच्या अनेक प्रतिमा करून
लोक काय करतात, प्रेमाने पूजन करतात किंवा प्रेमाने पूजतात. त्या प्रतिमा ज्याच्या आहेत, अहो एक लक्षात ठेवा, ह्या ज्या सर्वांच्या 33 कोटी देवांच्या ज्या प्रतिमा आहेत, त्या ज्याच्या आहेत, तो परमात्मा कसा आहे, म्हणजे यात ह्या सर्व प्रतिमा ज्याच्या आहेत तो देव ओळखणे आवश्यक का वाटत नाही आपल्याला? आपल्याला आवश्यक वाटलं पाहिजे ना, की एवढ्या 33 कोटी देव आहेत, ह्यांना ज्याने निर्माण केलंय तो कसा आहे, त्याला आपण काय केलं पाहिजे, भेटलं पाहिजे, तो कसा आहे ते बघितलं पाहिजे. असा विचार का आपल्या अंतःकरणात येत नाही, हे ओवीत समर्थांनी सांगितलंय. आपल्या अंतःकरणात असा विचार आला पाहिजे ना, की या सर्वांना निर्माण करणारा जो आहे तो कसा असेल. नाना देवांच्या नाना प्रतिमा, लोक पूजिती धरून प्रेमा, ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे. बघितलं ना, गेल्या समासामध्येच बघितलंय ना, अंतरात्मा विवरण नाममध्ये. मग तो परमात्मा कसा आहे हे आपल्याला शोधता आलं पाहिजे व प्रेमानं त्याला शोधता आलं पाहिजे. आणि आपण जेवढं प्रेम त्या परब्रह्मावरती करू, तेवढं प्रेम अखंड तो परब्रह्म आपल्यावरती करत असतो. लक्षात ठेवा, आपल्याला काही गरज नाहीये, तो प्रेम करत असतो आपल्यावरती. त्याचा अखंड लक्ष आपल्यावरती असतं. आपल्याला हे विश्वात कोणीही काय करू शकत नाही, काहीच कमी पडू शकत नाही. कारण देणारा कोण आहे, तर देणारा तोच आहे. कारण ज्यांना आणलंय आपल्याला ह्या विश्वामध्ये, जगामध्ये आणलंय, त्यालाच अधिकार आहे ना आपल्याला सांभाळायचा. आणि तोच आपला माता पिता कोण आहे, तोच आहे, अखंड तोच आहे. आणि तो त्याच्यावर जर आपण तेवढं जीवापाड प्रेम केलं, जीवापाड त्याची भक्ती केली, तर तो काय करणार आहे व अखंड आपले काय करणार आहे, पालन पोषण सर्व काय जबाबदारी तो उचलणार आहे. लक्षात ठेवा. परंतु त्याला आपल्याला काय करता आलं पाहिजे, शरण जाता आलं पाहिजे. त्याला जसं आवडतं तसं कर्म आपल्या देहाकडून करता आलं पाहिजे. ऐसे ओळखले पाहिजे, ओळखोन भजन कीजे, जैसा साहेब नमस्कारी जे ओळखल्या उपरी. ऐसे ओळखले पाहिजे. बघा, असं हे ओळखलं पाहिजे आणि ओळखून त्याचं भजन केलं पाहिजे. ज्याप्रमाणे बघा, एखादा सरकारी अधिकारी असेल, त्या अधिकाऱ्याला ओळखल्यानंतर नमस्कार करावा लागतो ना. की आता तुम्ही चाललाय रस्त्याने आणि सांगितलं की हे कोण आहेत, IPS अधिकारी आहेत, IAS अधिकारी आहेत, की लगेच आपल्याला काय करावा लागतो, नमस्कार करावा लागतो. मग एखादा मोठा म्हणजे तसं देवाला, म्हणजे म्हणून समर्थ म्हणतात की एखादा मोठा साहेब भेटला किंवा बघा राजे महाराजे असतात, ते भेटले तर आपल्याला काय करावं लागतो, वाकून नमस्कार करावा लागतो. मग समर्थ म्हणतात की तिथं आपल्याला नमस्कार करावा लागतोय. मग तो तर निर्माण करणारा तो परब्रह्म आहे ना. म्हणून समर्थ काय म्हणतात, ऐसे आपल्याला त्या परब्रह्माला ओळखता आलं पाहिजे. साहेबाला कसं ओळखतो की लगे नमस्कार घालतो, तसं त्या परब्रह्माला, आपल्याला निर्माण करणाऱ्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि त्याचं भजन त्याला ओळखून, म्हणजे हे ओळखलं पाहिजे आणि ओळखून त्याचं काय केलं पाहिजे व भजन केलं पाहिजे. ओळखून त्याचं काय केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. तैसा परमात्मा परमेश्वर, बरा ओळखावा पाहोन विचार, तरीच पाविजे पार भ्रमसागराचा. तैसा परमात्मा परमेश्वर, काय सांगितलंय तसं देवाला आधी ओळखावे आणि आपण काय करायचंय, त्याची भक्ती करावी, तर संसार सागर तरून जाण्याची काय आहे आपल्याकडं आशा. संसार सागर जर तरून जायचा असेल तर त्याला ओळखता आलंच पाहिजे. आणि त्याला ओळखून त्याचं भजन म्हणजे ज्ञान कर्म उपासनेत आपल्याला राहतं. या त्रिवेणी संगमावर नित्य स्नान घडायला हवे. बैठकीत सांगितलं ना आपल्याला, ज्ञान कर्म उपासना या त्रिवेणी संगमावरती नित्य स्नान घडायला हवे. तरच आपण ह्या 84चा फेरा, म्हणजे या समर्थ काय म्हणतात, या भ्रमाच्या सागरातून आपल्याला काय होईल हो, या संसार म्हणजे काय हो, हा संसार सागर भ्रमाचा सागर आहे ना.
त्याला तरुण जाण्या म्हणजे त्याला तरुण जाऊन आपल्याला पलीकडे जाता येईल त्या परब्रह्माकडे. कधी जर त्याची ओळख घेऊन त्याच्यासारखं आपण ज्ञानकर्म उपासनेत राहिलो तर. पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा अवतारी तरी निजधामा येऊन गेले. पूजा घेता ती प्रतिमा काय सांगितलं? पूजा घेता ती प्रतिमा म्हणजे काय? ज्याच्या प्रतिमेची पूजा करतात ते अवतारी देव व संत निजधामाला गेलेले असतात. अर्थात प्रतिमेच्या ठिकाणी अंतरात्मा संचार करून पूजा घेतो. म्हणजे पूजा होते प्रतिमेची, पण पूजकाच्या अंगी अंतरात्म्याचा संचार होतो. म्हणजे लक्षात ठेवा काय म्हणायचं समर्थांना. पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा म्हणजे त्या जो पूजन करत असतो त्याच्या अंगात काय संचारतो? अंतरात्मा आहेच ना त्याच्या अंतरी. मग त्याची ओळख घेता आली पाहिजे. परिते निजरूपे असती ते निजरूप ते जगज्योती सत्वगुण तयेस म्हणती जाणती कळा. काय सांगितले? परिते निजरूप असती. काय सांगितले? परिते निजरूप असती म्हणजे अवतारी जरी निजधामाला गेले असले तरी म्हणजे जे जे अवतार घेऊन आले परमेश्वर त्यांनी काय केलं? देह ठेवला ना. काही काळानंतर देह ठेवला आणि त्यांनी जरी देह ठेवलेला असेल म्हणजे ते जरी निजधामाला गेले असले तरी ते निज रूपाने म्हणजे अंतरात्मा रूपाने असतात. जे निजरूप तीच जगज्योती. लक्षात ठेवा तिलाच सत्वगुण किंवा जाणती कळा म्हणतात. म्हणजे ते देह अवतारी पुरुष जरी निघून गेलेले असतील तरी त्यांचं काय आहे हो? तिला सत्वगुण जे आहे आपल्या अंगी असणारा सत्वगुण हा त्यांचाच अंश आहे. आपल्या अंतरे असलेली जाणीव कळा हा त्यांचाच काय आहे हो? निजरूप आहे. म्हणजे देवाचे किंवा महंताचे अवतार झाले तरी तेही निजरूपी अंतरात्माच पाहतात. सर्वांचे निजरूप अशी ती जगज्योती सत्व गुणाधिष्ठित आहे. सर्वांच्या अंतर्यामीची ती जाणीव होय. समर्थांनी आपल्याला मागे दिलेलं आहे की जाणीवेच्या रूपामध्ये तो अंतरात्मा तो परब्रह्म सर्वांमध्ये काय आहे हो? व्यापून आहे. तये कळेचे पोटी देव असती कोट्यान कोटी या अनुभवाच्या गोष्टी प्रत्यय पाहाव्या. तये कळेचे पोटी तिच्या पोटी असंख्य देव आहेत. ती देवांचा देव आहे ज्याचा त्याने काय घ्यावा? प्रत्यय घेऊन पाहावा. या जाणीव कळेच्या पोटात कोट्यावधी काय आहेत हो? देव आहेत. ह्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. म्हणून समर्थ काय म्हणतात? अनुभव घेऊन पाहावा. देहपुरामध्ये ईश म्हणून तया नाव पुरुष जगामध्ये जगदीश तैसा ओळखावा. बघा देहपुरामध्ये ईश हे आपलं जे देह आहे हा देहरूप पुराचा जो ईश म्हणजे स्वामी त्याला पुरुष असे म्हणतात ना. म्हणजे देहामध्ये आपण काय म्हणतो? हा पुरुष म्हणजे स्त्रीचा जरी देह असेल तरी तिच्या अंतरी कार्य करणारा कोण आहे हो? तो पुरुष आहे ना. अंतरात्मा म्हणजे तो पुरुष आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? देहरूप पुराचा जो ईश म्हणजे स्वामी त्याला पुरुष असे म्हणतात. त्याचप्रमाणे जगामध्ये काय असतो? जगदीश असतो. देहातला पुरुष जसा विवेकाने पाहावायचा तसा जगातला जगदीशही विवेकानं काय करायचा आहे? ओळखायचा आहे. म्हणजे देहपुरातील ईश नियंता म्हणून त्याला पुरुष म्हणतात. तोच जगदंतरी जगदीश किंवा पुरुषोत्तम होय. लक्षात ठेवा देहपुरामध्ये आहे म्हणून त्याला पुरुष म्हणतो आणि जगामध्ये त्या आहे म्हणून त्याला काय म्हणतात? जगदीश. तो एकच आहे. त्याची ओळख काय करता आली पाहिजे? आपल्याला घेता आली पाहिजे. जाणीव रूपे जगदांतरे प्रस्तुत वर्तती शरीरे अंतकरण विष्णू येणे प्रकारे ओळखावा. जाणीव रूपी जगदांतरे म्हणजे समर्थ काय म्हणतात? तो जगदीश जाणीव रूपाने जगात राहून सगळ्या शरीरांचे काय चालवतो? व्यवहार चालवतो. बघितलं ना गेल्या समासामध्येच पाहिलं आपण. एका क्षणी वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळी कार्य तो करत असतो. अशा प्रकारे
म्हणजे जाणीव रूपाने जगात राहून सगळ्या शरीरांचे व्यवहार चालवतो, अशा प्रकारे अंतकरण जाणीव रूप विष्णू आहे हे विवेकाने ओळखावे. म्हणजे काय समर्थ म्हणतात, जाणीव रूपाने सर्व जीवांच्या अंतरी राहून सर्व शरीरे चालवतो तोच विष्णू. कारण का हो, हे आपण पाहिलंय, एखादा शिकारी म्हणजे आता वाघ आलाय पाठीमाग आणि शिकार त्याच्या पुढं आहे. आता वाघ त्याला जाणीव काय आहे की आपण नाही पकडलं तर आपण उपाशी मरू, म्हणून तो पळत असतो. आणि पुढचा का पळत असतो? का पळत असतो? कारण त्याला जाणीव आहे मी जर नाही पळालो तर मला मरावं लागेल. म्हणून अखंड जो जाणीव रूपात कार्य करतोय तो कोण जाणावा? श्री विष्णू काय करावं? श्री विष्णू म्हणून ओळखावं. तो विष्णू आहे जगदांतरी, तोच आपुले शरीरी, म्हणजे तोच आपुले अंतरी, करता भोगता चतुरी, अंतरात्मा ओळखावा. तो विष्णू आहे जगदांतरी, म्हणजे श्री विष्णू तो जगदांतरी आहे व आपल्याही अंतरी आहे. म्हणजे तो विष्णू जसं जगामध्ये आहे तसंच आपल्या हृदयातही आहे. करता व भोगता तोच अंतरात्मा होय, हे ज्ञानी लोकांनी आणि सुज्ञ लोकांनी काय केलं पाहिजे? ओळखावं, असं समर्थ म्हणतायत. ऐके देखे हुंगे चाके, जाणून विचारे ओळखे, कित्येक आपुले पारके जाणत आहे. ऐके देखे हुंगे चाके काय सांगितलंय? ऐकतो, पाहतो, हुंगतो, चाकतो, समजून घेऊन विचाराने ओळखतो आपलं कोणतं दुसरं कोणतं, असं कितीतरी अंतरात्मा काय करतो? ओळखतो. असा तो काय आहे हो? अंतरात्मा. ओळखतो ना, एका टायमिंगला सगळं बघतो, हुंगतो, चाकतो, विचार करतो, सगळं पारखून घेतो. एका क्षणाला सगळी कार्य चाललेली असतात. तो किती म्हणून कार्य तो काय करत असतो? अंतरात्मा एका क्षणी. म्हणजे तो देव अखंड काय करत आहे हो? कार्य करतोय ना. अखंड काय करतोय? कार्य करतोय. म्हणून जाणीव रूपे जगदांतरे, म्हणजे ऐके देखे हुंगे चाके, जाणून विचारे ओळखे, कित्येक आपुले पारके जाणत आहे. किती कार्य अंतरात्मा. म्हणजे वेगवेगळ्या देह जरी दिसले असतील तरी प्रत्येकाच्या देहामध्ये सूक्ष्म रूपाने कोण करतोय व कार्य? तो अंतरात्माच करतोय. लक्षात ठेवा. परंतु कर्म दिलंय ना प्रत्येकाला. रावणाच्या अंतरी सुद्धा कार्य कोण करत होता? तोच करत होता. परंतु कार्य जरी करत असला तरी कर्म कुणाच्या हाती दिलंय हो? ते देहाच्या हाती दिलंय ना करायचं. म्हणून समर्थ काय म्हणतात, रावणाला नाही कळलं, काम क्रोधेली ताडीला. मग एवढं ज्ञान असून, एवढं त्याच्याकडे आत्मज्ञान नव्हतं, एवढं ज्ञान असून, एवढी भक्ती असून काय उपयोग झाला? काहीच उपयोग झाला नाही. कारण कितीतरी वेद त्याचं काय होतं? सहस्त्र. एवढा हुशार होता तो की सगळी शास्त्रातलं सगळं ज्ञान त्या रावणाकडे होतं. सगळ्यात जास्त ऐश्वर्य आपण पाहिलंय भाग गेला ना. मग एवढा असून देखील काय नव्हतं? जाणीव नव्हती. त्या अंतकरणातल्या विष्णूला काय आलं नाही? ओळखता आलं नाही. म्हणून त्यांच्याच पत्नीला घेऊन आला ना. लक्षात घ्या. म्हणजे किती जरी ज्ञान असेल तरी आत्मज्ञान असल्याशिवाय काही उपयोग होत नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात? तोच आहे ना. ऐके देखे हुंगे चाके, जाणून विचारे ओळखे, कित्येक आपुले पारके जाणत आहे. एकची जगाचा जिवाळा, परी देह लोभाचा अडथळा, देह संबंधे वेगळा अभिमान धरी. एकची जगाचा जिवाळा काय सांगितलं? एकच असा तो एकच जगाचा जिवाळा म्हणजे अंतकरण आहे. साऱ्या जगाच्या अंतरी राहून तो काय करतोय व कार्य करतोय? तो साऱ्याचे अंतकरण जिवाळा आहे, तोच विष्णू. पण देह लोभाच्या अडथळ्यामुळे, देहाच्या संबंधाने तो वेगवेगळा काय करतो? अभिमान धरतो. देहासक्ती म्हणजे देहाच्या संबंधाने तो वेगवेगळा अभिमान धरतो. कारण कुणाला कशाचा अभिमान येईल सांगता येत नाही. देहासक्तीमुळे म्हणजे देहाच्या आसक्तीमुळे प्रत्येक जीव मी वेगळा आहे असा मिथ्या अभिमान धरतो.
आणि अशा मिथ्या अभिमानाने म्हणत असतो इतकेच. म्हणजे समर्थ काय म्हणतात की आपण थोडं काय आपल्याकडे असलं की आपल्याला काय येतो, अभिमान येतो, अहंकार येतो आणि त्या अहंकारातून आपण काय करत असतो, बोलत असतो. परंतु आपल्याला याची जाणीव नाही की काय हो, हे सगळं करणारा कोण आहे, आपल्याकडून हे सगळं कोण करवून घेतोय. तो नसेल तर आपल्या देहाला शून्य किंमत आहे. लक्षात ठेवा, माझ्याकडं खूप सारी काय आहे, ऐश्वर्य संपत्ती आहे. अशा गाड्याच्या गाड्या सोन्याच्या भरलेल्या आहेत आणि यम आला, चला तुमची जाण्याची वेळ झाली आहे. हे ऐश्वर्य काय कामाचं, काय नाही. म्हणजे जोपर्यंत आहे, म्हणून समर्थ म्हणतात अखंड जाणीव रूपाने तो परब्रह्म आपल्या आंतरिक कार्याला आहे, तोपर्यंतच आपल्याला प्रत्येक कार्य करता आलं पाहिजे. त्याची जाणीव घेऊन आपल्याला त्याला शरण जाता आलं पाहिजे. म्हणजे देहामध्ये तो कार्याला आहे तोपर्यंतच आपल्याला त्याला ओळखता आलं पाहिजे. एकची जगाचा जिवाळा, परिदेह लोभाचा अडथळा, देह संबंधे वेगळा अभिमान धरी, उपजे वाडे मरे मारी, जैशा उचलती लहरीवरी लहरी, चंचळ सागरी भरोवरी त्रैलोक्य होत जाते. उपजे वाडे मरे मारी काय सांगितलंय हो, उपजे वाडे मरे मारी म्हणजे कोण उपजतो, म्हणजे कोणी जन्म घेतो, कुणी वाढत असतो, कुणी मरतो आणि कुणी एखाद्याला मारतो. म्हणजे ज्याप्रमाणे चंचळ सागरामध्ये लाटावर लाटा एकसारख्या उसळत असतात, त्याप्रमाणे ह्या चंचळाच्या म्हणजे अंतरात्म्याच्या ठिकाणी हे त्रैलोक्य होते व नाश पावते. म्हणजे जन्म मृत्यू मरणे मारणे हे दर देहागणिक वेगवेगळे वाटते मात्र, पण हे एकाच महासागरावर उचंबळणाऱ्या लहरींनी आपापले वेगळेपण भासवण्याचा म्हणजे भास मात्र आहे हो. आपल्याला वाटतं हा एवढा श्रीमंत, तो एवढा श्रीमंत, परंतु सगळ्याची जागा कुठं ठरली हो, मशानात. कितीही श्रीमंत असला, कितीही मोठे बंगले बांधून ठेवले तरी मेल्यानंतर कुणीही काय करत नाही हो, त्या बंगल्यामध्ये आंघोळ घालत नाहीत. लक्षात ठेवा, जिवंत आहे तोपर्यंतच आपण सगळं काय करू शकतो, मेल्यानंतर कुठं असते हो. आपल्याला माहित आहे कितीही श्रीमंत असेल तरी जागा कुठं दिली हो, मशानात. 3 फूट जागा ठरलेली. म्हणून समर्थ काय म्हणतात की एका उपजे वाडे मरे मारी, जैशा उचलती लहरीवरी लहरी, चंचळ सागरी भरोवरी त्रैलोक्य हो. सगळीकडे हेच आहे ना, जन्माला येतो, वाढतो आणि मरतो, किंवा कोणी आपल्याला मारतं. म्हणजे असाच काय आहे, हा सगळा चाललेला आहे ना, सगळीकडे क्रम असाच चालतो ना. का डायरेक्ट मरतो आणि मग जन्मतो असं नाही ना, वाढतो डायरेक्ट मोठं होऊन कोण आलंय का हो, नाही. म्हणून प्रत्येक हा कर्म काय, हा क्रम श्रीमंत असो गरीब असो, प्रत्येकाला हा काय आहे क्रम, या क्रमातून काय करावं लागतं, जावंच लागतं. म्हणजे इथं तरी साम्य आहे ना सर्वांच्या मध्ये. लक्षात ठेवा, प्रत्येकाला साम्य आहे ना हे. उपजे वाडे मरे मारी, जैस्या उचलती लहरीवरी लहरी, चंचळ सागरी भरोवरी त्रैलोक्य होत जाते. त्रैलोक्या वर्तवितो एक, म्हणून त्रैलोक्य नायक, ऐसा प्रत्ययाचा विवेक पाहणा कैसा. त्रैलोक्या वर्तवितो एक काय सांगितलंय, अशा प्रकारे म्हणजे तो एकटाच त्रैलोक्याला वागवतो, म्हणून त्याला त्रैलोक्य नायक म्हणतात ना. त्रैलोक्या वर्तवितो एक म्हणून त्रैलोक्य नायक, म्हणजे त्रैलोक्य तो एकटाच काय करतोय व सांभाळतोय ना, म्हणून त्याला त्रैलोक्य नायक म्हणतात. ऐसा अंतरात्मा बोलिला, परी तोही तत्वामध्ये आला, पुढे विचार पाहिजे केला महावाक्याचा. ऐसा अंतरात्मा बोलिला, अशा प्रकारे अंतरात्म्याचे वर्णन केले, पण तोही तत्वामध्येच काय येतो. यास्तव पुढे काय केलं पाहिजे, महावाक्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे समर्थांनी काय केलंय हो, 18व्या ओवीपर्यंत
आपले काय केली हो, अंतरात्म्याची उभारणी केली. म्हणून समर्थ म्हणतात की ऐसा अंतरात्मा बोलिला परी तोही तत्वामध्ये आला. पुढे विचार पाहिजे केला महावाक्याचा. म्हणजे त्या अंतरात्म्याचं काय केलं पाहिजे, आपण सतत चिंतन केलं पाहिजे, त्याच्याविषयी विचार आपल्याला अखंड करता आला पाहिजे, कारण त्याशिवाय आपल्याला तो कळणारच नाही ना. आधी देखिला देहधारी मग पाहावे जगदांतरी, तयाचे निया उपरी परब्रह्म पावे. आधी देखिला देहधारी, आधी ह्या म्हणजे काय केलंय हो, अंतरात्मा हा काय आहे हो, हा सत्वगुणादिष्ट म्हणजे विष्णू ह्या रूपाने काय करतोय, लय म्हणजे समर्थांनी काय सांगितलंय, आधी देखिला देहधारी मग पाहावे जगदांतरी, तयाचे निया उपरी परब्रह्म पावे. ते काय केलंय हो, अंतरात्मा हा सत्व गुणादिष्ट विष्णू या रूपाने जगाच्या अंतरात काय होतोय हो, वावरतोय ना, देहरूपाने वावरतोय. म्हणजे विष्णू हा रूपाने जगाच्या अंतरात आणि अंतकरण रूपाने देहामध्ये राहत असल्यामुळे तत्वांमध्ये येतो. आणि तत्व काय आहे तो नाशिवंत आहेत, म्हणून अंतरात्मा नाशिवंत आहे. यास्तव त्याचा त्याग करून महावाक्याच्या विचाराने परब्रह्माशी तद्रूप व्हायचे. म्हणजे अंतरात्मा म्हणून वर सांगितला खरा, पण तो सत्वगुणाधिष्ठेन म्हणून विष्णू व अंतकरण या रूपाने जगाच्या व जीवाच्या अंतरी राहतो. याचा नीट विचार करून प्रत्यय पाहावा, म्हणजे तो तत्वात आला हे समजून येईल. तत्वे तितकी नाशिवंत आहेत, म्हणून तत्वे तत्वात सोडून, या ठिकाणी तत्व नाशिवंत आहे म्हणून आपण म्हणणार अंतरात्मा काय आहे, नाशिवंत आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात, तत्वे तत्वात सोडून महावाक्याचा आपल्याला विचार करता आला पाहिजे. म्हणजे आपलं मन म्हणतं, वर आपण म्हणलो ना अंतरात्मा नाशिवंत आहे, पण अंतरात्मा नाशिवंत नाहीये. हा विचार कुठून येतो आपल्यामध्ये, तत्वामध्ये तो जन्म घेतो ना. आणि तत्व कसे आहेत व पंचमहाभूत काय आहेत, नाशिवंत आहेत. म्हणून त्यांचा विचार सोडून महावाक्याचा काय करावा, विचार करावा. देहबुद्धी सोडून देहातीत अंतरात्मा प्रताप आपल्या अंतरी पाहावा, मग तोच जगाच्या अंतरी पाहावा. आणि मग आपण व जग दोन्ही सोडून महावाक्याचा काय करावा, विचार करावा आणि ब्रह्मपद पावावे. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, आधी देखिला देहधारी मग पाहावे जगदांतरी, तयाचे निया उपरी परब्रह्म पावे. तरच आपल्याला काय होणार आहे, ब्रह्मपद प्राप्त होणार आहे. त्या परब्रह्माची आपल्याला काय होणार आहे, ओळख होणार आहे. कधी, ज्या वेळेस आपण ह्या सर्वांमधून काय करू, बाजूला होऊन आणखीन काय करू, त्याचा शोध घेऊ, त्यावेळेसच आपल्याला काय होणार आहे हो, त्या परब्रह्माची ओळख होणार आहे. परब्रह्माचा विचार होता निवडे सारासार, चंचळ जाईल हा निर्धार चुकेना की. परब्रह्माचा विचार काय सांगितलंय, ब्रह्मपदाचा विचार म्हणजे निश्चळ ब्रह्म एक व बाकी सारं काय आहे व चंचळ आहे ना. एक सार आहे आणि एक काय आहे, असार आहे. सार ते काय आहे हो, आपल्याला माहिती आहे. परब्रह्म काय आहे, सार आहे. आसार म्हणजे काय, आपल्या डोळ्याला जे दिसतंय, आपण ज्या भौतिक सुखामध्ये अडकतोय ते सगळं काय आहे हो, आसार आहे ना. समर्थ काय म्हणतात, परब्रह्माचा विचार होता निवडे सारासार, चंचळ जाईल हा निर्धार चुकेना की. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला त्या परब्रह्माची ओळख होते त्यावेळेस आपोआप चंचळ काय होतं, आपल्याला कळून येतं की सार काय आणि आसार काय आहे. लक्षात ठेवा. म्हणजे तोपर्यंत आपल्याला कळत नाही, आपण तोपर्यंत काय हो, भौतिकाच्या मागे काय करत असतो, पळत असतो. जे नाशिवंत आहे त्याचाच शोध घेत असतो. लक्षात घ्या, जे नाशिवंत आहे ते कसं मिळेल याचाच विचार करत आलोय, अखंडपणे मरेपर्यंत आपण करत असतो. लक्षात घ्या की अखंड जर संसार केला तर मरत्या क्षणी सुद्धा आपल्याला काय येत नाही हो, देवाचं नाव स्मरण येत नाही. देवाचं नाव मरत्या क्षणी येणं एवढं सोपं आहे का. बघा, माणसं काय म्हणतात की घोर लागला. घोर लागला म्हणजे काय होतं,
अखंड काय होत असतं, त्या व्यक्तीला केलेली कर्म आठवत असतात. आणि तो एक बघा पाहिलं असेल, बघा तुम्ही पाहिलंय का नाही, ज्या माणसाची मृत्यू घटिका जवळ आलेली असते तो माणूस अखंड बघा डोळे उघडच असतात. अखंड असं आपल्याला वाटतं की तो काय करतोय, विचार करतोय काहीतरी मोठा, परंतु तो आपला सगळा चित्रपट पाहत असतो की मी आयुष्यामध्ये काय केलं, मी काय काय केलं, देवाला काय त्या परब्रह्माला ओळखलं का नाही ओळखलं हे त्याला कळत असतं त्या जीवाला. आणि त्यावेळेस देव दाखवत असतो, ते घोर लागलेला असतो बघा, त्यावेळेस त्या माणसाला काय कळत नाही व परत तो माणूस माघारी कधीच येत नाही, घोर लागल्यावर परत माघारी येत नाही. त्यावेळेस तो काय करत असतो, अखंड त्याच्या दोन्ही डोळ्यातून काय वाहत असतात, अश्रू वाहत असतात. म्हणजे तो आपला जीवनपट पूर्ण जीवनपट पाहत असतो तेवढ्या काळामध्ये. आणि अखंड काय करत असतो, रडत असतो. आणि त्याला ती जाणीव झालेली असते, पण काय उपयोग आहे, जाणीव नको ते वेळेस त्याला जाणीव होते की काय आपण आयुष्य काय घालवलं, व्यर्थ घालवलं, वाया घालवलं. परंतु देव म्हणतो आता काहीच उपयोग नाही, काय नाही, काहीच उपयोग नाही, आता रडून पडून काहीच उपयोग नाही. कारण का हो, तू तुझं आयुष्य त्यावेळेस मी ओळख द्यायला आलेलो तुला, परंतु तू ओळख घेतली नाही. तुला सगळं द्यायला आलेलो परंतु तुला घेता आलं नाही. तुला अखंड काय केलं, संसारच. संत तुकाराम महाराज ज्या वेळेस म्हणजे आवडीला सुद्धा म्हणत होते ना, चल हा संसार अगं काय आहे, नश्वर आहे, तू माझ्या बरोबर चल. परंतु आवडी गेली का हो, नाही गेली. म्हणजे आपल्याला सांगायला आलेत, सद्गुरू सांगतात की काय हो, हे जीवन जगत असताना काय करायचंय, जगायचंय, उत्तमाचं जगायचंय. परंतु ते जगत असताना काय करायचंय, त्या परब्रह्माची अखंड ओळख ठेवायची, कर्म यथा सांग करायचंय. कारण एखादं चुकीचं कर्म काय करतं, आपल्याला देशोधडीला लावतं. लक्षात ठेवा, स्त्रीला उग का म्हणतात का, काय सावध राहायचंय, सावध साक्षेप राहायचंय. समर्थ म्हणले नेहमी सावध साक्षेप राहायचंय. आपल्याला जे समर्थांना जे आवडतं ते कर्म आपल्याला करता आलं पाहिजे. आता बघा ते काय सगळं वेगळं चाललेलं आहे जगामध्ये. काय चाललंय, जग सगळं जवळ आलंय म्हणतो आपण, मोबाईलमुळे जग जवळ आलंय. परंतु काय होतं, विषय विकारांचा काय झाला, वाढ व्हायला लागली. काय झाली, वाढ व्हायला लागली, नको ती कर्म घडायला लागली. म्हणून समर्थांना हा आपल्याला समास द्यावा लागलाय. काय म्हणून समर्थ काय म्हणतायत की, काय दिली ओवी, परब्रह्माचा विचार होता निवडे सारासार, चंचळ जाईल हा निर्धार चुके नाकी. म्हणजे त्या परब्रह्माची ओळख झाली की आपल्याला सारासार काय आहे ते आपोआप कळतं. आणि एकदा सार काय आहे, असार काय आहे कळलं की ते चंचळ जे आहे ते सगळं निघून जातं. आणि चंचळपणा निघून गेला की अंतरी काय राहिलं हो, फक्त तो परब्रह्म राहिला ना. आणि समर्थ म्हणतात की ज्याला सार आणि असार कळलं त्याच्याकडं तो चंचळपणा राहतच नाही. त्याच्याकडं काय येते, निश्चळता येते. आणि ती निश्चळता म्हणजेच काय आहे हो, तो परब्रह्म आहे तो कार्याला. लक्षात ठेवा. आणि ती निश्चळता म्हणजेच कोण आहे, तो परब्रह्म आहे. आणि अखंड या स्थितीमध्ये मरेपर्यंत राहायचं असेल तर अखंड त्याचं श्रवण करता आलं पाहिजे, त्याचं निरूपण ऐकता आलं पाहिजे. लक्षात ठेवा. अन्यथा काय होईल, विषय विकारांकडे आपला देह काय होतो, लगेच बघा लगेच फिरतो, विषय विकारांकडे काय होतो, वळतो. म्हणून समर्थ म्हणतात की नाही रे बाबा, त्यासाठी समर्थांनी आपल्याला आठवड्याला श्रवण दिलंय, जेणेकरून विषय विकारांचा पगडा देहावरती न पडता कशाचा पडणार आहे, व निश्चळाचा पडणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की सार ते घ्यावे, असार ते जाणून त्यागावे. नेहमी सांगतात ना, सार ते घ्यावे, असार ते जाणून त्यागावे. या नाव श्रवण म्हणजे सार घ्यायचंय. आणि ज्या वेळेस आपल्याला सार काय असार काय हे घ्यायला समजतं, त्यावेळेस आपोआप आपल्यामधील चंचळाची वृत्ती नष्ट होऊन आपल्या ठिकाणी काय येते व निश्चळता येते. आणि निश्चळता म्हणजेच काय व संतांच्या ठिकाणी जे असलेलं परब्रह्म, ती म्हणजे ती निश्चळता. संतांकडे काय होतं व अखंड चंचळता नव्हती, अखंड काय होती व निश्चळता होती. 7 वर्षाच्या मुक्ताईकडे पण काय होती व निश्चळता होती. ते अखंड पोटात भूक लागलेली होती, कधी त्यांना अन्न वस्त्र बघायला मिळत नव्हती. आणि तरी देखील समोर सोन्याचा हार पडलेला, तरी ती काय म्हणाली हो,
ज्ञानेश्वर माऊलीनं काय केलं, त्या हारावरती मातीला म्हणजे पायानं माती ढकलली. का तर ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं की आपल्याकडं काहीच नाही आणि स्त्रियांना कसं हो आभूषणाचं जास्त आवड आणि हा सोन्याचा हार काय हो ती मुक्ताई उचलेल, म्हणून ज्ञानेश्वरांनी काय केलं, पायानं माती ढकलली. परंतु ही 7 वर्षाच्या मुक्ताईकडं काय होती, निश्चळता होती, कोणताही विषय विकार नव्हता. लगेच काय म्हटली, म्हणून तर ना विषय विकार नव्हता, निश्चळता अखंड हृदयात होती, म्हणून 7 वर्षाची मुक्ताई 14,000 म्हणजे 14,000 वर्ष वय असलेल्या त्या चांगदेवाची काय झाली हो, सद्गुरू झाली ना. सोपं आहे का, म्हणजे किती परमेश्वराचं अस्तित्व काय आहे ते बघायचं असेल तर तिची निश्चळता पाहता आली पाहिजे. मग त्या निश्चळतेमुळे तिनं त्या आभूषणाला महत्त्व दिलं नाही. दादाला ती काय म्हणाली हो, ज्ञानेश्वर माऊलींना काय म्हणाली, दादा मातीवरती माती कशाला ढकलतोय, म्हणजे किती निश्चळता असेल त्या देहाकडे बघा. 7 वर्षाच्या देहामध्ये किती निश्चळता असेल. मग हे अस्तित्व कोणाचं आहे, ही निश्चळता कोणाची आहे, म्हणजे ही निश्चळता म्हणजेच त्या परब्रह्माचं काय आहे हो, लक्षण आहे. अंतरे निश्चळता आली की आपल्याकडचं काय हो, आपल्याला सुद्धा माझ्या बाबतीतच घडलेली घटना, माझ्या घरात घडलेली घटना की माझ्या पतीच्या नावावरती बिल आलं 3 लाखाचं वाढवून, म्हणजे एका कारखान्याचं काय आलं, बिल वाढवून आलं आणि लक्षात आलं की काय हो की ते 3 लाख आपले नाहीयेत. त्यांनी काय केलं, त्या क्षणी ज्या वेळेस त्यांच्या लक्षात आलं की ते 3 लाख माझे नाहीयेत, त्या क्षणी त्यांनी काय केलं, फोन केला कारखान्यामध्ये MDला आणि त्यांचे पैसे त्यांना काय केले, परत केले. त्यांच्याकडं जरा सुद्धा काय आला नाही हो, दोघांकडे पण काय आला नाही की लोभ आला नाही की काय हो की ते पैसे आलेत आपल्या खात्यावरती आलेत आणि आपण काय करावेत, घ्यावेत, असे थोडं सुद्धा काय झालं नाही हो. थोडा सुद्धा लोभ काय कुणाकडेच आला नाही, घरामध्ये कुणाकडेच काय आला नाही, तो लोभ आला नाही. त्यांना कुणीच म्हटलं नाही, आई वडील भाऊ त्यांचा मुलगा आमचा मुलगा कुणीच काय म्हटलं नाही हो की ते पैसे काय कर तुला ठेव. सर्वांची प्रतिक्रिया काय, ते पैसे माघारी दे. मग ही काय आहे, ही परमार्थाची काय आहे हो, निश्चळता आहे. ही काय आहे, परमार्थाची निश्चळता. म्हणून समर्थांनी काय सांगितले, कर्म म्हणजे आलेत दुसऱ्याचं देणंच आहे हो, ते काय आहे दुसऱ्याचं ते देणंच आहे. तुम्ही जर आज ते पैसे घेतले तरी त्याचे भोग तुम्हाला तुमच्याकडून खर्चून जाणार आणि ते काय होणार आहे, त्याचे भोग आपल्याला काय करणार आहे हो, पुढं आपल्याला भोगावे लागणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की परधन परश्री पापाय. मग ही परमार्थात आलेली काय आहे, निश्चळता आहे. आपल्याला काय करता आलं पाहिजे, हे देता आलं पाहिजे, ज्याचं आहे त्याला काय करता आले पाहिजे, माघारी देता आलं पाहिजे. उत्पत्ती स्थिती संहार जाण, त्याहून वेगळा निरंजन, येथे ज्ञानाचे विज्ञान होत आहे. उत्पत्ती स्थिती संहार जाण काय सांगितलंय हो, उत्पत्ती स्थिती म्हणजे उत्पत्ती स्थिती व संहार ह्याहून निरंजन परब्रह्म काय आहे, अलिप्त आहे. त्या ठिकाणी ज्ञान हे विज्ञान म्हणजे अनुभवरूप होते. उत्पत्ती स्थिती लयाहून परमात्मा काय आहे, निराळा आहे. ह्या ज्ञानाचाच परिपाक विज्ञानात स्वस्वरूपात अनुभवात होत असतो. म्हणून काय सांगितलंय, उत्पत्ती स्थिती संहार जाण, त्याहून वेगळा निरंजन, येथे ज्ञानाचे विज्ञान होत आहे. या उत्पत्ती स्थिती संहार या सर्वांपेक्षाही वेगळा तो काय आहे हो, परब्रह्म आहे. अष्टदेह थानमान, जानोन झालिया निरसन, पुढे उरे निरंजन विमळ ब्रह्म. अष्टदेह थानमान काय सांगितलंय हो, 8 देह व त्यांची स्थाने वगैरे ह्यांचे विचाराने निरसन झाल्यावर पुढे निरंजन व निर्मळ असे परब्रह्म राहते. म्हणजे आपल्याला कळलं की अष्टदेह अष्टप्रकृती कोणती आहे, त्यांची स्थाने वगैरे सगळं विचारानं कळलं, सगळं निदर्शनास आलं की पुढं काय राहतं हो, फक्त निश्चळ परब्रह्मच राहतं ना. आपल्याला ज्यावेळेस जाणीव होते की काय हो हे सगळं चंचळ आहे,
आपल्या अंतरी चंचळ म्हणजे चंचलता निघून गेली आपल्या अंतरीची, की राहतं काय अखंड पण. आणि एक लक्षात ठेवा, आपण एखादं चांगलं कर्म केलं तर सर्वात जास्त आनंद आपल्याला शिकवणारा जो आहे त्या परब्रह्माला होतं. लक्षात ठेवा, सद्गुरूंना होतं. सर्वात जास्त आनंद सद्गुरूंना होतो. लक्षात ठेवा. मग ही आपलं काय आहे हो, ही आपलं वैभव काय आहे, आपलं कर्माचं वैभव आहे. लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुमच्या हातून यथासांग कर्म घडतं, समर्थांना अभिप्रेत आहे असं कर्म घडतं, त्यावेळेस स्वारी काय करते हो, खूप आनंद होतो. म्हणून अखंड आपल्याला सांभाळणारा कोण आहे, तो आहे. आपल्याला कशाची गरज नाहीये. लक्षात ठेवा. कारण का हो, अखंड तो आपल्याला सांभाळतोय आणि तो सांभाळणारच आहे. आपण फक्त त्याचं होऊन राहता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, त्याचं होऊन राहिलो की सगळी जबाबदारी काय आली हो, त्या परब्रह्माची आली. तो आपल्याला देतोय व उत्तमाचं खायला देतोय, उत्तमाचे कपडे ल्यायला देतोय, काहीच कमी नाही. लक्षात ठेवा, काहीच कमी नाही. मग केवढे उपकार आहेत त्या परब्रह्माचे आपल्यावरती. सगळं दिलंय ना आपल्याला, दिलंय ना. मग आपल्याला काय करता आलं पाहिजे, त्याचं होऊन राहता आलं पाहिजे. अखंड त्याच्या नामस्मरणात आपल्याला राहता आलं पाहिजे. त्याच्यासाठी वेगळं काय करायची गरज आहे का, संसारातून बाहेर पडून? काही नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात, अरे संसार करत असतानाच माझं काय करत जा, नामस्मरण करत जा. म्हणजे त्या परब्रह्माचं काय करायचं, आपल्याला अखंड स्मरण करायचंय. म्हणून समर्थ म्हणतात, उत्पत्ती स्थिती संहार जाण, त्याहून वेगळा निरंजन, येथे ज्ञानाचे विज्ञान होत आहे. अष्टदेह थानमान, जाणून झाली या निरसन, पुढे उरे निरंजन विमळ ब्रह्म. म्हणजे उत्पत्ती स्थिती संहार त्यांच्याहून वेगळा कोण आहे, तो विमळ परब्रह्म आहे. आणि आपल्याला लक्षात येतं की हे अष्टदेह अष्टप्रकृती हे सगळं काय, मी किती सुंदर असलो तरी एक दिवस त्याचं काय आहे, नाश होणारच आहे. मग ही ज्यावेळेस आपल्याला गोष्ट लक्षात येते, कळतं अंतःकरणापासून, त्या क्षणी आपण काय झालो, त्या परब्रह्माला काय होतो, एकरूप होतो. विचारेचे अनन्य झाला, पाहणारा विन प्रत्यय आला, तेही वृत्ती निवृत्तीला बरे पहा. विचारेचे अनन्य झाला, पाहणारा विन प्रत्यय आला. काय सांगितलंय हो, त्या विचाराशी काय वाक्य आहे, विचारेची अनन्य झाला, त्या परब्रह्माशी विचाराने तत्वमसी महावाक्याच्या चिंतनाने अनन्य होणे, पाहणारा वेगळा न राहता म्हणजे त्रिपुटी नाहीशी करून अनुभव घेणे, एकरूप होणे, ही काय आहे वृत्तीच आहे ना. ती ही वृत्ती, मी वेगळा मी परब्रह्म, ही वृत्ती टाकून देऊन निवृत्ती पदाचा पूर्ण अनुभव घ्यावा. विज्ञान, साक्षात्कार, सायुज्य मुक्ती ही सारी नावे ह्यालाच काय आलेत व देण्यात आलेत. म्हणजे त्या परब्रह्माला देण्यात आलेली आहेत. विज्ञान, साक्षात्कार, सायुज्य मुक्ती हीच काय आहे हो, या परब्रह्माचं लक्षण आहे ना. म्हणून समर्थ म्हणतात, विचारेची अनन्य झाला, पाहणारा विन प्रत्यय आला, तेही वृत्ती निवृत्तीला बरे पहा. म्हणजे आपण ज्या वेळेस त्या परब्रह्माशी एकरूप होतो, अनन्य होतो, पूर्ण विचाराने, अंतकरणाने, कर्माने, सगळ्या ह्याने त्या परब्रह्माला ज्यावेळेस आपण अनन्य होतो, त्यावेळेस आपण आपलं राहतच नाही हो, त्याचंच होऊन जातं. हे समर्थांना सांगायचं. आणि अखंड त्याचं होऊन गेलो की संतांची जी उन्मनी अवस्था निर्माण झालेली होती ना त्या परब्रह्माच्या बाबतीत, आपणही तेच होऊन जातो ना. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला केवढे उपकार आहेत सद्गुरू स्वारीचे आपल्यावरती, केवढे उपकार आहेत आपल्यावरती, ह्याची जाणीवच नाही आपल्याला. लक्षात घ्या, एवढे उपकार आहेत समर्थांचे आपल्यावरती की या दासबोध ग्रंथाच्या रूपाने समर्थांना आपल्याला परमार्थ शिकवलाय अखंड. नाहीतर आपण परमार्थ करणारातले होतो का हो. आपली परंपरा काय आहे ते प्रत्येकानं पाहावं. आपली परंपरा परमार्थाच्या दिशेने जाणारी नव्हती, परंतु समर्थांनी आपल्याला हे काय केलं व शिकवलं आणि आपल्याला अनन्य व्हायला शिकवलं. आणि आपण ज्यावेळेस अनन्य होतो त्यावेळेस आपण न राहता त्या परब्रह्माशी काय होतो, एकरूप होतो. येते राहिला वाच्यांश, पाहोन सांडिला लक्षांश, लक्षांशा सरिसा वृत्तीलेश तोही गेला. येते राहिला वाच्यांश,
काय सांगितलंय हो? येथे राहिला वाच्यांश. ह्या ठिकाणी तत्वमस्यादी महावाक्यांचा वाच्यांश तर बाजूलाच राहिला, पण लक्षांश सुद्धा ध्यानी आणून सोडून द्यावा. म्हणजे त्या लक्षांशाबरोबरच मी ब्रह्म ही अखेरची मात्र वृत्ती असते, तीही काय जाते, सुटून जाते. म्हणजे तत्वमसी ह्या महावाक्यांचा वाच्यांश पाहिल्यावर लक्षांश ध्यानी आणावा, लक्षांश ही सोडून अनन्य व्हावे. म्हणजे मी ब्रह्म ही अखेरची उर्मी म्हणजे वृत्तीले सोडावी आणि सुटलीच ती. म्हणजे समर्थ काय म्हणतात की मी ब्रह्म आहे याची जाणीव आपल्याला निर्माण होते आणि काही कालांतराने तीही वृत्ती आपली निवृत्त होते. त्यातूनही त्याही वृत्तीतून आपण काय होतो की मी ब्रह्म आहे या वृत्तीतून देखील आपण काय होतो, निवृत्त होतो. म्हणजे काहीच उरत नाही आपल्या ठिकाणी. आणि तेच करायचंय समर्थांना. काय हो, काहीच उरायचं नाही, त्याचं होऊन राहायचंय, पूर्णपणे अनन्य व्हायचंय. आणि अनन्य जरी झालो, मी ब्रह्म आहे ही आपल्याकडे वृत्ती निर्माण झाली, तरी पुढे जाऊन ती वृत्ती ही काय होते हो, नाहीशी होते. आणि आपण पूर्णपणे त्याच्याशी काय होतो, एकरूप होतो. हेच व्हावं प्रत्येक जीवाच्या बाबतीत, असं व्हावं म्हणून समर्थांनी हा परमार्थ दिला. लक्षात ठेवा, प्रत्येक जीवाला सोडवायचंय. बघा केवढे मोठे उपकार आहेत आपल्यावरती. प्रत्येक जीवाला सोडवायला घेतलंय की या 84च्या फेऱ्यातून प्रत्येकाला सोडवून कुठं न्यायचंय, त्या परब्रह्माशी एकरूप व्हायला शिकवायचंय. आणि त्या एकरूप होण्याची वृत्तीही नष्ट करून आणि अखंड काय व्हायचंय हो, अखंड त्याचंच व्हायचंय. हे सोपं नाहीये, परंतु सोपं करून दिलं ह्या परमार्थामुळं. म्हणजे केवढे मोठे उपकार आहेत हे लक्षात घ्या. कलियुगामध्ये आपल्या हातून सत्कर्म घडणं ही सुद्धा काय आहे हो, त्या सद्गुरूंची कृपा आहे. नाहीतर आपण कर्म करणाऱ्यातले होतो का? आपण अखंड काय केलंय हे प्रत्येकाला माहिती आहे. लक्षात घ्या, आपण काय केलंय, अखंड दुसऱ्याचं लुबाडलंय. कधी काय मला मिळतंय दुसऱ्याचं ह्याची वाट बघणारे आपण. कधी काय माघारी दिलं का कुणाचं? लक्षात ठेवा. म्हणजे ही वृत्ती निवृत्त करणारा कोण आहे, तो परब्रह्म आहे. आपली वृत्ती काय होती आणि ह्या समर्थांनी आपली वृत्ती काय बनवली, हे काय करायचंय, लक्षात घ्यायचंय. म्हणजे उपकार आहेत ना, त्या परब्रह्माचे उपकार आहेत. एवढ्याशा 7 वर्षाच्या मुक्ताईला जे कळतंय ते आपल्याला अजून कळत नाही, परंतु समर्थ आपल्याला कळवून द्यायला आलेत. मग त्यांना आपल्याला काय करता आलं पाहिजे, सद्गुरूला आपल्याला शरण जाता आलं पाहिजे. आणि त्यांना आवडतील अशी कर्म आपल्याला यथासांग कर्म काय करता आली पाहिजेत. येथे राहिला वाच्यांश, पाहोन सांडिला लक्षांश. लक्षांशा सरिसा वृत्तिलेश, तोही गेला. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, उपदेशनाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ.